क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येतेय। घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीनं कात्रीनं गळ्यावरती वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे। खून केल्यानंतर पतीने या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावरती व्हायरल सुद्धा केलाय। ज्योती शिवदास गीते असं या खून झालेल्या पत्नीचं नाव आहे। अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून समोर येतेय। नेमकं हे प्रकरण काय आणि स्वतःच त्या पतीनं व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय, काय सविस्तर अपडेट आहे? खरं तर अतिशय घृणास्पद घटना म्हणावी लागेल। पुण्यातील खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा सगळा संपूर्ण परिसरात एक दाम्पत्य जे आहे ते बीडवरून आलेलं होतं, ते राहिलं होतं आणि याच्यातला आरोपी पती जो आहे तो एक स्टेनो म्हणजे टंकलेखक आहे आणि घरातल्या वादातून चारित्र्याचा संशय घेऊन बायकोवर त्यांनी थेट शिलाई मशीनच्या कात्रीने वार करत तिची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याचाच व्हिडिओ खून झाल्यानंतर याच निर्दयी पतीने केला आणि हा व्हिडिओ जो आहे तो देखील पोलिसांसमोर ठेवला आणि मीच आरोपी आहे असं देखील सिद्ध केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः हजेरी दिली। या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अक्षय, आपण पाहतोय की त्या आरोपी पतीनं स्वतःच त्याचा व्हिडिओ केला, पोलिसांना सुद्धा कबुली दिलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय, त्याची मानसिक स्थिती तर ठीक आहे ना? नेमकं याच्यावर कारवाई पुढे काय होती आता? खरं तर जो आरोपी आहे हा टंकलेखक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यात कार्यरत होता आणि एका परीक्षेमध्ये तो नापास झाल्यामुळे त्याला त्याची बायको सातत्याने त्याच्यावर ओरडा घालत होती आणि हाच राग त्या आरोपीच्या मनात होता आणि यामुळे हे सगळं कृत्य या आरोपीने केल्याचं कबुली जी आहे ती त्याने पोलिसांना दिलेली आहे आणि यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला तात्काळ अटक सुद्धा केली। मात्र हा सगळा प्रकार सुरू असताना त्याने त्याच्या लहान मुलासमोरच सगळा प्रकार केल्यामुळे लहान मुलाला घेऊन तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता। हा जो व्हिडिओ आहे हत्या केल्यानंतरचा त्यांनी तो व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि रेकॉर्ड केल्यानंतर स्वतः पोलिसांना दाखवला आणि त्यांनी या सगळ्या घटनेची कबुली दिली। अगदी अंगावरती काटा आणणारी अशी घटना आहे। या आरोपीबद्दल अधिकची काही माहिती आहे का? तो मूळचा कुठला आहे आणि पेशाने काय करतो? गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी जो आहे हा पुण्यातील खराडी परिसरात राहत होता। दाम्पत्य जे आहे ते मूळचं बीडचं असून आपण जर पाहिलं तर पुण्यात अनेक दाम्पत्य जे आहे त्या मराठवाड्याच्या भागातून येत असतात आणि टंकलेखक जो हा आरोपी जो आहे तो कार्यरत होता आणि पुढे प्रमोशन हवं यासाठी देखील त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या। एका परीक्षेत तो नापास झाल्यामुळे त्याची बायको जी आहे ती सातत्याने त्याला या परीक्षेमध्ये नापास का झाला याचे कारण विचारत होती आणि याचमुळे त्यांच्यात देखील वाद होते आणि दुसऱ्या बाजूला पतीने पत्नीवर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरनं हा सगळा प्रकार केल्याची कबुली त्याने स्वतः पोलिसांना दिली। चारित्र्याचा संशय तुम्ही आता सांगितला आणि परीक्षेचंही कारण, पण अजून एक अशी माहिती समोर येते की माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा सुद्धा एक संशय त्यांना होता। तर नेमकं या संदर्भात काय अपडेट? तर पोलिसांकडनं याबाबत आता काही वेळातच खुलासा करण्यात येणार आहे। प्रॉपर्टीचा वाद नेमका काय होता, कारण हे दाम्पत्य जे आहे ते खराडी भागात एका घरात वास्तव्यास होतं आणि मूळ कारण जे आहे ते पहिलं कौटुंबिक वाद आहे आणि त्यानंतरच प्रॉपर्टीचा वाद जो आहे तो समोर येईल अशी प्राथमिक माहिती जी आहे ती पोलिसांकडनं देण्यात येते।